राज्यभरातील कंत्राटदारांनी कामे करूनही त्यांची 86,000 कोटींची थकबाकी राज्य शासनाने अदा केलेली नाही. त्यामुळे 6 कंत्राटदारांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस जबाबदार कोण, असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. तर मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी आम्ही आमची देयके मिळावीत यासाठी अनेकदा पत्रे दिली आहेत, मात्र त्यावर मार्ग निघत नाही. त्यामुळे आता रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा दिला. राज्यभरातील कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिले राज्य शासनाकडून अदा करण्यात आलेली नाहीत. त्याबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले हे उपस्थित होते, तर मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे बोलत होते. यावेळी राजेश देशमुख, अनिल पाटील, अनिल नलावडे, कांतीलाल दुबल तोडकरी, समीर शेख, चेतन शिंदे आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले, शासनाच्या जवळपास 5-6 विभाग आहेत. सार्वजनिक बांधकाम आहे, ग्राम विकास आहे, जलजीवन मिशन आहे, ट्रायबल एरिया आहे. या जवळपास 5-6 डिपार्टमेंटची 86,000 कोटींची बाकी ही कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून आहे. आणि ही बाकी एवढी मोठी प्रचंड असल्यामुळे राज्यातल्या सगळ्या रोजगाराला, म्हणजेच कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय हा शेतीनंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायाला भरभर लागली आहे, कारण हे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून देयकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या संदर्भात आम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, पण हे निवेदन दिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ मिळत नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे 6 लोकांनी आमच्या आत्महत्या सुद्धा केल्या आहेत. संघटनेच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दिवंगत अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची फायनान्शियल ॲडव्हायझरी कमिटी यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. देशाची संसद, राज्यसभा आणि लोकसभा आणि महाराष्ट्राची मंत्रिमंडळ यांनी सुद्धा या बाबतीत मान्यता दिली आहे. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये याबाबतची सगळी क्लॅरिटी होऊन जवळपास 15 सप्टेंबर 2026 पर्यंत, म्हणजेच महाराष्ट्राच्या आपल्या देशाचा अभियंता दिन असतो, त्या दिवशी ही 100% सिस्टीम लॉन्चिंग होईल अशी शक्यता दाट आहे. पण या सगळ्या सिस्टीम जरी लॉन्च होत असली तरी सुद्धा 6,000 कोटींची तरतूद त्यामध्ये असणार आहे. कुठेतरी थकबाकीतून पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. त्यामुळे जास्त पैशांची मागणी आपली असणार आहे, कारण 50% तरी थकबाकी मिळावी अशा प्रकारची मागणी आहे, असेही भोसले म्हणाले. मंगेश आवळे म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करण्यात आली. ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्यावेळेस देखील सरकारला जाग आणण्यासाठी आपण आंदोलनं केली, मात्र यातून काही निष्पन्न झालेलं नाही. आमच्या 6 कंत्राटदारांचा मृत्यू झाला आहे. सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. सरकारच्या वतीने पायलट प्रोजेक्ट म्हणून आता 6,572 कोटीचा जो पहिला टप्पा केला जात आहे, त्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. पण आम्हाला ही तुम्हाला विनंती करायची आहे की हा टप्पा जो आहे तो 6,572 कोटीवर न थांबवता तुम्ही हा जो टप्पा आहे तो किमान 40,000 ते 50,000 कोटीपर्यंत न्या आणि त्यात सर्व कंत्राटदारांना सामावून घ्या. असे करू इच्छित नसेल तर मग ही शेवटी लढाई रस्त्यावरती उतरून करावी लागेल, असा इशारा मंगेश आवळे यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या जवळपास 5-6 विभाग आहेत. सार्वजनिक बांधकाम आहे, ग्रामविकास आहे, जलजीवन मिशन आहे, ट्रायबल एरिया आहे. या जवळपास 5-6 डिपार्टमेंटची 86,000 कोटीची बाकी ही कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून आहे. आणि ही बाकी एवढी मोठी प्रचंड असल्यामुळे राज्यातील सगळ्या रोजगाराला, म्हणजे कंत्राटदाराचा व्यवसाय हा शेतीनंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय, या व्यवसायाला घरघर लागलेले, कारण हे गेल्या 1.5-2 वर्षापासून पेमेंटची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या संदर्भात आम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, पण हे निवेदन दिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ मिळत नाहीये. ही दुर्दैवानी गोष्ट. यामुळे 6 लोकांनी आमच्या आत्महत्या सुद्धा केल्या. पण महाराष्ट्र शासनाच्या 2024 ऑक्टोबर यावेळी आम्ही जो ट्रेड्सचे जे आहेत या ट्रेड्सच्या संपर्क केला. ट्रेड्सच्या माध्यमातून आम्ही गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दिवंगत आपले अर्थमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांची फायनान्शियल ॲडव्हायझरी कमिटी यांच्याबरोबर चर्चा करून हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
मला सांगायला आनंद वाटतो की देशाची संसद, राज्यसभा आणि लोकसभा आणि महाराष्ट्राची मंत्रिमंडळ यांनी सुद्धा या बाबतीत मान्यता दिलेली आहे. येत्या 10-15 दिवसांमध्ये याबाबतची सगळी क्लॅरिटी होऊन जवळपास 15 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे महाराष्ट्राचा आपल्या देशाचा अभियंता दिन असतो त्या दिवशी ही 100% सिस्टीम लॉन्चिंग होईल असे शक्यता दाट आहे. पण या सगळ्या सिस्टीम जरी लॉन्च होत असली तरी सुद्धा 6,000 कोटींची तरतूद त्यामध्ये असणार आहे. कुठेतरी थकरमातूर पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, त्यामुळे जास्त पैशांची मागणी आपली असणार आहे. कारण 50% तरी थकबाकी मिळावी अशा प्रकारची मागणी आहे. नाही, महाराष्ट्र शासनाची बाकी भरपूर आहे, पण एक ट्रायल पोस्ट वरती आता आपण ही 15 सप्टेंबरला गेले. आम्ही या लेटरमध्ये सुद्धा मागणी केली आहे की इतर सर्व डिपार्टमेंट्सला सुद्धा ही तरतूद व्हावी. तुम्ही जसं म्हणताय तो बाग सत्य आहे. आता जेव्हा लागू केल्यानंतर स्टार्टिंगला त्यांनी सांगितले की 6,176 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत. प्रत्यक्षात 40-50 हजार कोटी यातनं तरतूद होणे ही काळाची गरज आहे. म्हणून आजच आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटीची वेळ आता इथं मागितलेली आहे. आम्हाला एक 5-10 मिनिटं जर मुख्यमंत्री साहेबांनी भेटीची वेळ दिली तर यामधून एक सुवर्ण मध्य निघण्याची दाट शक्यता अशी वाटते. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रेरणेतून योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सणानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट देऊन नागरिकांनी कारागृह प्रशासनाचा व बंदी बांधवांचा उत्साह द्विगुणित करावा. सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य असून कारागृहामध्ये शिवणकाम, लोहारकाम, सुतारकाम, बेकरी, पॉवरलूम इत्यादी प्रकारचे उद्योग कार्यान्वित आहेत. कारागृहातील या उद्योगांमध्ये बंद्यांना विविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तसेच त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना दिला जातो. कारागृह उद्योगामध्ये बंद्यांनी तयार केलेले लाकडी, लोखंडी, कापडी व इतर आकर्षक शोभेच्या वस्तू दरवर्षी रक्षाबंधन व दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून दिल्या जातात. या वर्षी सुद्धा कारागृहात तयार केलेल्या वस्तू समाजातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि बंद्यांना कारागृहात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आकर्षक वस्तूंची निर्मिती करून देण्यात आली आहे. या वस्तूंच्या विक्रीसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे विक्री केंद्रे जुने आरटीओ ऑफिस ठाणे येथे उभारण्यात आले आहे. या विक्री केंद्रामार्फत रक्षाबंधन सणानिमित्त खास तयार केलेल्या रंगीबिरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शोपीस, सतरंजा, दरी, आसनपट्ट्या, कपडे, टॉवेल्स इत्यादी विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी 8:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी या केंद्राला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. ठाण्यातील प्रसिद्ध ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान 5 पखाडी नामदेववाडी नाका येथे तब्बल 9 थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचला. गेल्या अनेक वर्षांपासून सरावाच्या ठिकाणी 9 थर उभारण्याचे पथकाचे स्वप्न होते.
शनिवारी रात्री हे स्वप्न साकार झाल्याने पथकातील गोविंदांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. गेल्या कित्येक महिन्यांपासून पथकातील युवक दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत सराव करत होते. यंदाच्या सरावाच्या सुरुवातीलाच 9 थर उभारण्याचा संकल्प पथकाने केला होता. त्यासाठी गोविंदाने अथक मेहनत घेतली. अखेर शनिवारी रात्री 9 थरांची यशस्वी उभारणी करत पथकाने आपला संकल्प पूर्ण केला. माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या गोविंदा पथकाने ठाण्यातील दहीहंडी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टेंबी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवात ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने पहिल्यांदा 8 थर उभारण्याचा विक्रम केला होता. या कामगिरीनंतर पथकाला ठाण्यात विशेष ओळख मिळाली. मात्र मध्यंतरीच्या काळात पथकाच्या वाटचालीला काहीशी मरगळ आली होती. त्यानंतर परिसरातील युवकांनी एकत्र येत पथकाची धुरा आपल्या खांद्यावर घेत पुन्हा नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली. पथकासाठी जोशपूर्ण गीत तयार करण्यात आले, तसेच आकर्षक टी-शर्टही तयार करण्यात आले. त्यामुळे गोविंदामध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या वर्षी ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने विविध दहीहंडी उत्सवांमध्ये 9 थरांची यशस्वी उभारणी केली होती. मात्र ज्या ठिकाणी पथकांचा सराव होतो त्या कर्मभूमीवर 9 थर उभारण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नव्हते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यंदा सरावाच्या सुरुवातीपासूनच 9 थर उभारण्याचे ध्येय पथकाने निश्चित केले होते. अखेर शनिवारी रात्री पाचपकाडी नामदेववाडी नाका येथील सरावाच्या ठिकाणी 9 थरांची यशस्वी उभारणी करून पथकाने अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले. 9 थर उभारल्यानंतर गोविंदा आणि परिसरातील युवकांनी एकच जल्लोष करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. दहीहंडी उत्सवाच्या आधीच ठाण्याच्या राजाच्या या कामगिरीने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.